आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये. लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार 2012 या विषयावर आपण बोलण्यासाठी इथे जमलेलो आहोत. आत्ताच आपण काही दृश्य किती पाहिल्यात, दादांच्या सहकाऱ्यांचं मनोगत आपण ऐकलं. शाहीर पांडुरंग गोटकरांनी जसं म्हटलं शेवटी की दादांना जे इच्छामरण आलं होतं ते इच्छामरण कलावंत म्हणून आम्हालाही यावं. यात सगळं काही आलं. दादांचं मोठेपण त्यात सामावलेलं आहे. दादांचं इच्छामरणामध्ये दादांची तपश्चर्या सामावलेली. कारण आपण साऱ्यांनीच पाहिलं की अनेकांना या पृथ्वी तलावर इच्छामरण हवं असतं, पण ते खरंच मिळतं का? आणि मागूनही मिळत नाही, पण ईश्वरांनी पाठवलं असं देवाचं देणं ज्या महात्म्याला लावले ते लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार मृदगंध पुरस्कार 2012 येत्या 15 तारखेला येत्या रविवारी या रवींद्र नाट्य मंदिरात साजरा होणार आहे सोहळा. या सोहळ्याची माहिती देण्यासाठी आज आपण सर्वांना आवर्जून इथं बोलवलंय. लोकशाहीरांच्या संकल्पनेतून जन्माला आलेला हा पुरस्कार असा आम्हाला आवर्जून इथं नमूद करायचं आहे. कारण बऱ्याचदा एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या मोठेपणातून त्यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार हे त्यांच्या नंतरच्या पिढ्यांनी चालवलेले असतात. परंतु मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की आज आम्ही व्यासपीठावर मी स्वतः राजन गावण, संदेश उमप, संदेश उदेश वगैरे ही सगळी मंडळी आणि आमचे सगळे सहकारी आम्ही जेव्हा दादांच्या बरोबर सातत्यानं वावरत असायचो त्याच वेळेस दादांच्या संकल्पनेत ही कल्पना जन्माला आली होती. वत्सला प्रतिष्ठान, एखादं प्रतिष्ठान असावं आणि मग ते प्रतिष्ठानचं नाव काय असावं, तर दादाने आठवणीने सांगितलं की वत्सलाचं नाव द्या. वत्सला ही दादांची धर्मपत्नी, आमची आई. एक योगायोग असा की 15 जुलै हा दादांचाही वाढदिवस आणि आईचाही वाढदिवस. या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आकाराला आलेल्या. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, त्यांचं म्हणणं एकच होतं, ती माझी सावली आणि त्या सावलीचं नाव तुम्ही या प्रतिष्ठानाला द्या म्हणजे हे प्रतिष्ठान बरोबर चालेल. कारण अनेक प्रतिष्ठान जन्माला येतात, त्यांची बरीचशी कामं चालतात आणि त्यानंतर ती प्रतिष्ठानं असतात नसतात असे सगळे विषय होतात. मग दादांच्या संकल्पनेतून जन्माला आलेले वत्सला प्रतिष्ठान त्याच वेळेस असं ठरलं होतं की यामध्ये जी विविध कामं केली जातील त्यामध्ये सर्वप्रथम असेल की कलागुणांना वाव देण्याचं काम. मी मगाशीच म्हटलं होतं आमच्या काही मंडळींनी जेव्हा बाईट घेतली तेव्हा की वडाच्या वृक्षाची कल्पना दादांची असायची किंवा एखाद्या बीजाची कल्पना. ते बीज मातीत रुजतं, त्याचं रोप होतं, वृक्ष होतो, मग त्याची सावली, अशा सगळ्या गोष्टी कलावंताच्या आयुष्याशी निगडीत आहेत. तो कलावंत आपली कला घेऊन या मातीत जन्माला येतो आणि तो मोठं होत असताना त्याला आधार लागतो, त्याला सावली लागते, जी वत्सलानं मला दिली. ती तुम्हा सगळ्यांच्या रूपात तीच सावली आणि तीच गोष्टी या मातीतल्या प्रत्येक कलावंताला आवश्यक आहे. आणि म्हणून पुरस्कार दिले जाताना या पद्धतीनं निरलस आणि निरपेक्ष बुद्धीनं या कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी हे पुरस्कार असायला हवेत की दादांची कल्पना. दुर्दैवानं दादा दीक्षाभूमीवर स्वतः आपण सादर होत असताना आपल्यातून गेले आणि त्यानंतर पहिला पुरस्कार सोहळा गडकर रंगायतनला तारीख किती 15 जुलै ती मागच्या वर्षी 15 जुलै 2011 पहिला सोहळा आपण गडकर रंगायतनला केला. खरं तर दादांनी या सगळ्या सोहळ्यात असावं असं त्यावेळेस ठरलं होतं, पण देवाला ते मान्य नव्हतं आणि म्हणून तो पुरस्कार दादांच्या नावाने साजरा झाला. आणि त्यानंतर जो पहिला पुरस्कार साजरा झाला, पहिला पुरस्कार सोहळा झाला आणि त्यानंतर परत जेव्हा दुसरा पुरस्कार सोहळा येत्या 15 जुलैला साजरा होणार आहे त्यासाठी आम्ही सारेजण एकत्र जमलो. आणि एकत्र जमलेलं असताना एक असं मनात आलं की हा पुरस्कार सोहळा तर आता कायमस्वरूपी होणारच आहे, परंतु तो होत असताना त्याला एक कायम नामाभिधान असायला हवं आणि ज्याच्यामध्ये दादांच्या एकांतर कला जीवनाचा गंध यायला हवा एका शब्दात. आणि मग त्या सगळ्या संकल्पनेतून जन्माला आलं हे नाव मृदगंध पुरस्कार, जे या वर्षीपासून कायमस्वरूपी या पुरस्काराला असणार आहे लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कार. हा पुरस्कार सोहळा येत्या 15 जुलैला मी मगा म्हटल्याप्रमाणे या रवींद्र नाट्य मंदिरात साजरा होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोण असणार आहेत, कोणाला दिले जाणार, काय स्वरूप आहे, यावर्षी अधिक माहिती नंदेश उमप देतील. मी त्यांना विनंती करतो की आपल्याशी त्यांनी संवाद साधावा.